आग्र्यातील एका गजबजलेल्या भागात दुपारचे ऊन तापले होते. लोक आपापल्या कामात व्यस्त होते. पण त्या दिवशी एका हॉटेलमध्ये घडणारी घटना अनेकांच्या चर्चेचा विषय ठरणार होती. अमोल आणि स्नेहा यांचे लग्न होऊन 7 वर्ष झाली होती. सुरुवातीला त्यांचा संसार खूप आनंदात चालला होता. दोघेही एकमेकावर जीवापाड प्रेम करत होते. पण काळानुसार नात्यात दुरावा वाढू लागला. छोट्या मोठ्या गोष्टीवरून वाद व्हायचे, संवाद कमी झाला आणि गैरसमज वाढत गेले. याच काळात अमोलच्या आयुष्यात पूजा नावाची एक तरुणी आली. सुरुवातीला मैत्री म्हणून सुरू झालेली ओळख हळूहळू अधिक जवळची झाली. अमोलला वाटू लागले की त्याला समजून घेणारी व्यक्ती स्नेहा नाही तर पूजा आहे. त्याने पत्नीपासून अनेक गोष्टी लपवायला सुरुवात केली. स्नेहालाही अमोलच्या वागण्यात बदल जाणवत होता. रात्री उशिरा फोनवर बोलणे, सतत मेसेज करणे, घराकडे दुर्लक्ष करणे हे सर्व पाहून तिच्या मनात संशय निर्माण झाला. अनेकदा तिने विचारण्याचा प्रयत्न केला, पण अमोल प्रत्येक वेळी विषय बदलायचा. एक दिवस स्नेहलला एका परिचिताकडून माहिती मिळाली की अमोल एका हॉटेलमध्ये एका तरुणीसोबत दिसला आहे. हे ऐकताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या मनात हजारो प्रश्न निर्माण झाले. राग, दुःख, अविश्वास आणि भीती या सगळ्या भावना एकाच वेळी तिच्या मनात उसळल्या. सत्य जाणून घेण्यासाठी ती थेट त्या हॉटेलमध्ये पोहोचली. हॉटेलच्या कॉरिडॉरमध्ये चालताना तिच्या हृदयाचे ठोके वाढले होते. प्रत्येक पाऊल जणू तिच्या आयुष्याचा एखादा अध्याय संपवत होते. अखेर तिने दिलेल्या खोलीचा दरवाजा गाठला. दरवाजा उघडताच तिच्या समोर जे दृश्य होते त्याने तिच्या आयुष्याला मोठा धक्का दिला. तिचा नवरा अमोल आणि पूजा खोलीत एकत्र होते. क्षणभर स्नेहा स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यात अश्रू आले. ज्या व्यक्तीवर तिने आयुष्यभर विश्वास ठेवला त्याच व्यक्तीने तिचा विश्वास तोडला होता. हे काय आहे अनमोल? तिचा आवाज थरथरत होता. अमोल काही क्षण गप्प राहिला. त्याच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते. काही मिनिटातच वातावरण तापले. स्नेहा आणि पूजा यांच्यात जोरदार शाब्दिक वाद सुरू झाला. आवाज ऐकून हॉटेलमधील कर्मचारी आणि इतर लोकही तिथे जमा झाले. वाद इतका वाढला की तिघेही हॉटेलच्या बाहेर रस्त्यावर आले. आता अनेक जण तमाशा पाहण्यासाठी थांबले होते. मोबाईल कॅमेरे सुरू झाले होते. कुणीही व्हिडिओ शूट करत होते तर कुणी सोशल मीडियावर थेट प्रसारण करत होते. स्नेहा रडत होती. तिच्या मनातील वेदना शब्दात व्यक्त होत नव्हती. तिने आयुष्यभर जपलेल्या नात्याचा विश्वासघात तिच्या डोळ्यासमोर उभा होता. अमोलला आता स्वतःच्या चुकीची जाणीव होत होती. पण वेळ निघून गेली होती. लोकांच्या नजरा त्यांच्यावर खेळल्या होत्या. त्याची मान खाली गेली होती. पूजाही घाबरलेली होती. तिला अशा प्रकारे सर्वांसमोर उभं राहावे लागेल याची कल्पनाही नव्हती. काही वेळानंतर स्थानिक लोकांनी मध्यस्थी केली आणि परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली. मात्र दोन्ही बाजूंनी कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली नाही. त्या दिवसानंतर तिघांचेही आयुष्य बदलले. स्नेहासाठी हा विश्वासघाताचा सर्वात मोठा धक्का होता. अमोलसाठीही स्वतःच्या निर्णयाची किंमत चुकवण्याची वेळ होती. आणि पूजासाठी हे नात्याच्या गुंतागुंतीचे कठोर वास्तव्य होते. कधीकधी एका चुकीच्या निर्णयामुळे केवळ एक व्यक्ती नाही तर अनेक आयुष्ये उद्ध्वस्त होतात. विश्वास हा कोणत्याही नात्याचा पाया असतो. आणि तोच पाया तुटला की संपूर्ण संसार डोळ्यासमोर कोसळतो. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.